जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटचा दिवस। आजच अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्यानं लढतींचं चित्र स्पष्ट होणार आहे। नगरपालिका मनपा निवडणुकांपाठोपाठ आता जिल्हा परिषद निवडणुकांसाठीही शिंदे फडणवीसांचा प्रचाराचा धुरळा। आठवड्याभरात 20हून अधिक सभांचं नियोजन। धर्मवीर आनंद दिघेंची आज पुण्यतिथी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शक्तीस्थळी जाऊन अभिवादन करणार। मुंब्रा हिरवा करण्याच्या वक्तव्यावरून भाजपमध्येच मतमतांतर। गणेश नाईकांची जलील आणि सहर शेख यांच्या वक्तव्यावर नरमाईची भूमिका। तर 100 जन्म घेतले तरी जलील भगव्याला हात लावू शकत नाहीत, साटमांनी ठणकावलं। गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे वादाला पुन्हा धार। भाजपनं परवानगी दिल्यास नामोनिशाण मिटवू। नाईकांच्या वक्तव्यानं शिवसेनेत संताप। उरल्या सुरल्या इमारतीचे धिंदवडे काढले जातील, शिवसेनेचा इशारा। शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पूजा यादवला ठेवलं संघाबाहेर। राज्य कबड्डी असोसिएशनचा अजब कारभार। अंतर्गत राजकारण, वशिलेबाजीचा फटका। अनेक नामवंत खेळाडूंनाही वगळलं। पुण्याच्या सोरतापवाडीत सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेची आत्महत्या। 3 वर्षांच्या मुलीसमोरच लावला गळ्याला फास। सासू आणि पतीला पोलिसांकडून अटक। चांदीच्या वाढत्या दराचा आलेख थांबता थांबेना। चांदी प्रति किलो 3,60,000च्या घरात। गुंतवणूकदारांची चांदी, सर्वसामान्य ग्राहकांची मात्र कोंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।